मंडळी, हा पदार्थ जर घरी बनवून खायचा असेल ना, तर कमीत कमी 6 ते 7 महिने तरी वाट बघावीच लागते. त्याशिवाय का हा पदार्थ घरी तयार होत नाही. विकतही मिळतो, पण घरी बनवून खाण्याची मजा काही न्यारीच. तर आज आपण खरवस बनवणार आहोत. त्यासाठी मी अर्धा लिटर चिकाचं दूध घेतलं आहे. यामध्ये 1 कप गूळ घालून घेतला. गूळ आणि चिकाचं दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर ते गाळणीने गाळून घ्यायचं. जर गूळ वापरायचा नसेल, तर त्याऐवजी तुम्ही साखरही घालू शकता. पण गुळामध्ये तयार केलेला खरवस खाण्याची मजा काही न्यारीच. त्यामध्ये थोडंसं जायफळ घालायचं, वरतून केसरही घालायचं आहे. जर तुम्ही साखर घालून बनवणार असाल, तर मात्र वेलची पावडर घालायची. आता हे 15 मिनिटं मध्यम आचेवर वाफवून घ्यायचं आहे. खरवस वाफवण्यासाठी फक्त 15 मिनिटं लागतात. ते व्यवस्थित शिजलं आहे की नाही ते एकदा चेक करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर लगेचच वड्या पाडून घ्यायच्या आहेत. घरी तयार केलेला ताजा खरवस खाण्याची मजा काही न्यारीच, पण चिकाचं दूध मिळणं मात्र कठीण. आणि त्याचा भाव ऐकाल तर त्यापेक्षा विकत आणून खाल्लेलं परवडेल. खरवस कसा झाला कमेंट्समध्ये जरूर सांगा.